सहकार क्षेत्रातील भीष्मपिता माजी खासदार माननीय श्री कल्लापन्ना आवाडे दादा यांना 95व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड उपरी। इचलकरंजी आगाराच्या प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आगारात 5 नवीन अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत। या बसेसचे लोकार्पण खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले। इचलकरंजी आगारासाठी या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्याचबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनीही आगाराच्या गरजा लक्षात घेऊन संबंधित स्तरावर पाठपुरावा केल्याने या नवीन बसेस मंजूर झाल्या। त्यामुळे इचलकरंजीसह परिसरातील प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि सुखकर प्रवासाचा लाभ मिळणार आहे। लोकार्पण प्रसंगी खासदार धैर्यशील माने यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू राहील असे सांगितले। आमदार राहुल आवाडे यांनीही इचलकरंजी आगाराच्या विकासासाठी आवश्यक त्या मागण्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही दिली। दरम्यान जिल्ह्यात सर्व आगारात राजमाता जिजाऊ बस उपलब्ध झाल्या होत्या, मात्र इचलकरंजी आगारात मंजूर 10 बस प्रलंबित होत्या। त्या तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी 2 दिवसापूर्वी पाठपुरावा केला। त्याला यश येऊन आज इचलकरंजीत 5 बसेस दाखल झाल्या। यावेळी इचलकरंजी महापालिकेचे महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे, नगरसेवक राजू बोंद्रे, दीपक रावळ, रुबेन आवळे, विनय महाजन यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या नवीन राजमाता जिजाऊ बसेसमुळे इचलकरंजी आगाराच्या ताफ्यात भर पडली असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे।